हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आपली ब्लॉगची सुरुवात होते ह्या क्यूट जारपासून, ज्याची मी आज अनबॉक्सिंग करणार आहे. हे माझ्या मम्मीने खूप दिवस झाले आणून ठेवली होती आणि ह्याला मी अजून यूजही केलेलं नाही. तर आज आपण अनबॉक्सिंग करूया. बघूया किती क्यूट दिसत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काही स्टोअर करून ठेवू शकतो. तर मी आज बनवणार होते पोहे. त्याच्यासाठी मी ही सामग्री काढलेली आहे. पोहेसाठी काय काय लागतं ते. तर आज पोहेचा नाश्ता करून आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. बाहेर म्हणजे कुठे, नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी. तर आमच्या बाईकमध्ये हवा कमी असल्यामुळे आम्ही हवा मारलो आणि तिथून आम्ही रवाना झालो नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी. आणि हे तुम्ही पुढे पाहू शकता की तिथे गर्दी होती. खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला प्रॉपर दर्शन नाही घेता आलं. तर तुम्ही हे आलात तर गुरुवारी येऊ नका. गुरुवारची खूप गर्दी असते आणि लोक खूप लांबून येतात. आज गर्दी खूप असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. बाहेरून दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सगळं बघून झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. प्रसाद खूप टेस्टी होता. त्याच्यानंतर हा व्ह्यू बघा किती मस्त आहे. हा व्ह्यू खूप मस्त दिसत होता. ह्यामध्ये 3 नद्याचा संगम आहे. आणि नंतर गेलो स्वीट घेण्यासाठी. ते बघू शकता किती व्हरायटीज मस्त आहेत. ह्यातून तुम्ही चॉईस करायचं असेल तर मलाई बर्फी चूज करा, कारण की आम्ही ह्यामध्ये घेतले होते मलाई बर्फी. खूप मस्त लागत होती. ह्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत, पण मी मलाई बर्फी घेऊन निघाले. तिथून आल्यानंतर आम्ही साईडच्या शॉपमध्ये एका स्वीट्स घेतले, स्नॅक्स घेतले. तिथून घरी आल्यानंतर मी हे फालुदा पिल्यानंतर थोडी रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी निघाले. मम्मीचा बड्डे होता म्हणून मम्मीच्या बड्डेसाठी तिला सरप्राईज देण्यासाठी पैंजण घेऊन आले होते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.